हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल AC नॉन AC अस्सल मराठमोळं ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल। चवीचा शोध इथेच संपतो। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। सर, माझा एक प्रश्न केंद्रात मोदी सरकार आहे आणि राज्यात देखील महाराष्ट्र राज्यात BJP सरकार आहे। हे दोन्ही सरकार डबल इंजिन सरकार असताना शहापूर सापगाव खुटगर जो रस्ता आहे तो 7 वर्षांपासून प्रलंबित आहे। तो प्रश्न का मार्गी लागत नाही, काय सांगाल आपण? हा रस्ता जो प्रलंबित आहे हा रस्ता सरकारच्यामुळे प्रलंबित नाही, एका ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हा रस्ता प्रलंबित आहे। आणि खऱ्या अर्थाने शहापूरच्या आपण पत्रकारांना मी आपला प्रकाश आंदाडे याच्या ऑफिसमध्ये बसून मी तेव्हा सांगितलं होतं कोरोना काळामध्ये पत्रकारांनी उठाव करावा, पत्रकारांनी या बाबतीतली आपली भूमिका जनहितासाठी ही जनतेसमोर आणावी, जेणेकरून त्या ठेकेदाराला वाटेल की हे काम आपण केलं पाहिजे। खरं तर परवाच आम्ही कसाऱ्याच्या संदर्भात माननीय वनमंत्र्यांकडे बैठक घेतली होती, तेव्हा वनमंत्र्यांनाही मी या बाबतीत सूचना केली आणि त्यांच्या असलेल्या सचिवांनी असं सांगितलं की डांबरी रस्ता जिथं असेल पूर्वी आणि त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम करायचं असेल तर आता केंद्र सरकारकडे त्याची परवानगी लागत नाही। त्याचं कॉन्क्रिटिंग करत असेल तर राज्य सरकारला ते अधिकार, राज्य सरकारने नवीन नियम करून राज्य सरकारकडे अधिकार घेतलेले आहेत। पण जाणून बुजून जनतेला त्रास देण्याच्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही सरकारला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातनं आखलेले षडयंत्र आहे। आणि म्हणून माझी आपल्याला पुन्हा विनंती आहे की आपण आम्हाला इकडे प्रश्न विचारण्यापेक्षा MSRDCकडे जावं, वन खात्याकडे जावं। ज्या काही अडचणी सांगितल्या जातात, वन खात्याची NOC नाही, वन खात्याची परवानगी नाही, हे नाही ते नाही। सापगावचे शेतकरी, सापगाव आणि वाफ्याचे गोटेघरचे हे शेतकरी रस्ता करून देत नव्हते। मी माझ्या ऑफिसमध्ये बैठक घेऊन जो रस्ता आपला एक्झिस्टिंग आहे तो न वाढवता तेवढा रस्ता करून द्यावा, सहानुभूती शेतकऱ्यांनी दाखवली जनतेच्या हितासाठी, पण ठेकेदाराला काही सहानुभूती कोणाबद्दल नाही। त्या ठिकाणी अनेक लोकांचे जीव गेले, अनेक लोक अपंग झाले, याचे साक्षीदार तुम्ही लोक आहात। म्हणून आपण ही योग्य माहिती सरकारी कार्यालयातून घेऊन त्याची बातमी करून जनतेच्या समोर खरा विषय आणला पाहिजे। ते आमचे प्रयत्न चालूच आहेत, एक मिनिट, आमचे प्रयत्न त्याच्यावर चालूच आहेत, परंतु आपण सत्तेत आहात, सत्तेत असताना जर तुम्ही ब्लॅकलिस्ट करा ना त्या ठेकेदाराला, आमचे आज 14 लोक या ठिकाणी मेलेले आहेत, 14 बळी घेतलेत त्या रस्त्याने। ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणं, मी लोकप्रतिनिधी होतो आता मी नाही, ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करणं हे सरकारचं काम आहे। आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कसं सरकार काय, मागच्या वेळेला शांताराम मोरे यांनी मला वाटतं निरंजन डावकर यांनी अधिवेशनामध्ये सुद्धा प्रश्न उपस्थित केले होते, पण काही झालं नाही। सापगाव रस्त्याबाबत काय सांगाल आपण? 7 वर्षापासून लटकलेलं आहे सर। फॉरेस्टचे विषय होते, ते फॉरेस्टचे विषय जोपर्यंत सुटत नव्हते तोपर्यंत रस्ता होता। जिथे खाजगी जागा ज्या अडचणीत आहेत, ज्यांनी दिलेल्या नाहीत, त्याला MSRDCने एकही रुपया दिला नाही। हा शासनाचं काम, MSRDCचं काम आहे। याबाबतही मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, उपमुख्यमंत्री महोदयांना बैठक लावायला सांगितलेले की शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देऊन जिथे जिथे जे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।